हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना जर पैसे परत केले नाहीत तर तुमची पुढची भूमिका आणि प्रतिक्रिया काय असेल? बुधवारी तुमच्या कारखान्याला घेराव, तुमच्या कारखान्याला कुलूप आणि तुम्ही जिथं असाल ते घोरपडे कोण संबंधित जे अधिकारी असतील त्याला काळा फासल्याशिवाय आणि आमचे पैसे घेतल्याशिवाय इंद्रेश्वर कारखान्यावर आम्ही हलणार नाही। पहिल्यांदा एक कारखाना काढायची त्याची लायकी नव्हती, त्यावेळेला वजन काटे या लोकांनी काटेच्या काटे आणलेत तिथं 3 टन 2 टन अक्षरशः चोऱ्या केलेल्या आहेत। काय असतील ते भांडवल आमच्या बार्शीतली कोणी फोन केला असेल, आंदळकरनं सांगितलं तुम्ही हो म्हणणार पैसे दिले तर मला क्रेडिटची आवश्यकता नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत शिवसेनेची तुमची बार्शी तालुक्यातील नक्की काय रणनीती असेल त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघू शकतात आपल्या सोबत आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओ मध्ये एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आलेले आहे, ते म्हणजे आपले सर भाऊसाहेब आंधळकर सर यांचं खरंच खूप मनापासून मी स्वागत करते। ती गेली अनेक वर्ष पोलीस खात्यात होते आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रवास शिवसेनेमध्ये पण शिवसेनेचे नेते म्हणून पण आहे। तर आपण आज सरांसोबत गप्पा मारूयात आणि फक्त राजकीयच नाही तर इतरही माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊयात। सर तुमची हरकत नसेल तर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात। जय महाराष्ट्र। सर तुम्ही आधी पूर्वीपासून काही वर्ष पोलीस खात्यात होतात, त्यानंतर अचानक तुम्ही राजकारणात प्रवेश केलात, तर अशा कोणत्या गोष्टींनी तुम्हाला प्रवृत्त केलं राजकारणात येण्यासाठी त्याविषयी काय सांगाल? जय महाराष्ट्र, जय हिंद। मी 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केली। शेवटी खात्यातून बाहेर पडताना सिनियर पोलीस इन्स्पेक्टर LCB पुणे ग्रामीण या पदावरून मी बाहेर पडलो। 34 वर्षाच्या सेवेमध्ये विविध ठिकाणी अकलूजला विजयसिंह मोहिते पाटील असतील, पुण्याला अजितदादा पवार साहेब असतील किंवा इतर प्रत्येक तालुक्याला PI नेमणूक झाल्यानंतर किंवा LCBला आल्यानंतर 10-11 जे आमदार असतील मंत्री या जिल्ह्याचे या प्रत्येकाशी संपर्क आला। नेता जनतेशी कसं वागतोय, आमदार जनतेशी कसा वागतोय, काय दिखावा करतो आणि ऍक्च्युअली काय करतो ही परिस्थिती जवळून ज्या वेळेला पाहिली आणि मी खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा असताना माझ्या नशिबानं माझ्या आईवडिलांच्या पुण्याने मी पोलीस खात्यामध्ये आलो। ज्याने पूर्वी पुण्य काही कर्मसंचित चांगला असेल त्यालाच पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळते असं माझं म्हणणं आहे। आणि ती सेवा करत असताना मला गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी 34 वर्ष मिळाल्यानंतर आता बाहेर पडल्यानंतर आपल्याला खाकी घातली त्यावेळेला करता आलं नाही, ते खादी घालून या ठिकाणी जनतेची सेवा करावी या दृष्टिकोनातनं मी त्या ठिकाणी म्हणजे ह्याला झालो आणि एक जीवनाचं स्वप्न घेऊन की मला गृह राज्यमंत्री ह्या खाते ह्याला महाराष्ट्राचं व्हायचं आहे या दृष्टिकोनातनं मी राजकारणामध्ये 13 वर्षापासून आलेलो आहे। अगदी खरं सर, म्हणजे लोकसेवा आणि जनसेवा हे तुमचं खरं तर मेन ब्रीदवाक्य आहे राजकारणात येण्यामागचं, हे आम्हाला कळालं। आणि जसं तुम्ही म्हणालात खाकीवरनं खादीवरती हा बदलही खरंच खूप महत्वाचा आणि वाखण्याजोगा आहे असं मी म्हणू इच्छिते। सर आता मला पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल की आपलाच धाराशिव मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर म्हणजे अतिशय तीर्थक्षेत्र मानलं जातं, पण तिथे ड्रग सारख्या प्रकरणात काही नेत्यांचाच वरदहस्त आहे असं आपल्याला पाहायला मिळतं, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद आता धाराशिव झालेला आहे। त्या धाराशिवला मी खासदारकीला या वेळेला उभा होतो। 3 नंबरची मतं मला त्या ठिकाणी मिळालेली आहेत आणि पोलीस खात्यातल्या अनुभवानुसार कोणत्याही 2 नंबरच्या धंद्याला कुठून तरी खालपासून कॉर्पोरेटर असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल किंवा काही बाबतीमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप वरदास्त त्या याला असतो की त्याचं राजकारणाला आवश्यकताच आहे। अशा दृष्टिकोनातनं या ठिकाणी ड्रग माफियाला मुळात मी या ड्रगच्या अंमली पदार्थाच्या विरोधातल्या कारवाया शेकडोनी माझ्या मुंबई, कुर्ला आणि या पुण्यामध्ये झाल्या असतील। अंमली पदार्थ हा अत्यंत आपल्या मेंदूवरती आणि ह्याच्यावर परिणाम करणारा हा घटक आहे, युवा पिढीला बर्बाद करणारा हा घटक आहे आणि त्यामुळं कॉलेजचे विद्यार्थी यापासून अलिप्त राहावेत। परंतु दुर्दैवानं तुळजा भवानीच्या माझ्या माता जगदंबेच्या
कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी मोठमोठे काही पुजारी लोक असतील, काही पुढारी असतील किंवा काय यामध्ये त्यांचा समावेश आहे. आता या कायद्यामध्ये ज्या ठिकाणी ज्याच्याकडे पोझिशन मिळालेलं आहे ते केस चालू होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत त्याला जामीन नाही आहे. एवढं सक्त कायदा NDPS ऍक्ट प्रमाणे आहे. परंतु तरी सुद्धा असे लोक आर्थिक लाभासाठी इन्स्टंट लगेच मला मोठं व्हायचंय, इतका मला पैसा मिळवायचा आहे, म्हणजे कष्ट करायच्या ऐवजी ही युवा पिढी किंवा काही पुढाऱ्याच्या आशीर्वादानं जसं गँगवार किंवा बाकीचं वाढतंय त्याप्रमाणे हा ड्रग माफिया वाढलेला आहे. हा नेस्तनाबूत होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कालच आम्ही या ठिकाणी दीपक सपके किंवा आमची जी मंडळी बाकीची आहे, दीपक अण्णा काटे वगैरे, ही युवा पिढी आहे, या दृष्टिकोनातून आम्ही हा उठाव या महाराष्ट्रभर या ठिकाणी करणार आहोत. खरंच सर, आणि तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांनीच याच्यामध्ये सहभागी घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं हे जनतेलाही अपेक्षित आहे आणि ते खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरेल. सर, आता पुढचा प्रश्न जो की सध्या शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी लाईव्ह गेले होते, तर बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना जर पैसे परत केले नाहीत तर तुमची पुढची भूमिका आणि प्रतिक्रिया काय असेल, याबद्दल काय सांगाल? मी नम्रपणे सांगू इच्छितो, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब आजही आत्ता म्हणतो या वेळेला मी, कारण त्यांना पहिल्यांदा ज्या वेळेला फेब्रुवारीमध्ये इंद्रेश्वर कारखाना बंद पडला, सीझन संपला, त्यापूर्वीचे लोकांचे पैसे डिसेंबर नोव्हेंबर पर्यंतचे सगळ्याचे वाहतूकदार किंवा इतरांचे हे पैसे दिले नाहीत. त्यानंतर आक्रमक किंवा आपली बाजू कोण मांडू शकतो म्हणून काही लोक माझ्याकडे भेटायला आले, फोन केले आणि त्यावरून व्यतीत होऊन जो ऊस आहे तो ऊस लहान मुलाला आपण दूध पाजत नाही पण डेअरीला दूध घालतो त्या पद्धतीनं घरी खायला कमी या ठिकाणी केला करून याला खत घाल, त्याला पाणी दे, रात्रंदिवस जागरण कर, रात्री कशाला इचू काटा काय चावेल, आपल्या जीवाची पर्वा न करता हा ऊस किंवा कुठलंही धान्य पिकवलं जातं आणि ऊस पिकवलेला ऊस या कारखान्याला दिला जातो आणि कारखान्याकडे मात्र त्यानंतर कर्ज काढलेलं असतं, शेतकऱ्यांनी उसावर कर्ज काढलेलं असतं, जमिनीवर कर्ज काढलेलं असतं, खतासाठी सावकार मागे लागलेला असतो. जीव घेणा यामुळेच आत्महत्या जास्त वाढलेल्या आहेत. कायद्याने अधिकार असलेला माझं जे पीक आहे, माझा ऊस आहे, त्या कारखान्याने त्याला पैसे ताबडतोब दिले पाहिजे. परंतु हर्षवर्धन पाटील, मला एक हर्षवर्धन पाटीलच नाही, अनेक कारखान्याचे जे चेअरमन किंवा जी मातब्बर मंडळी या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्यांदा एक कारखाना काढायची त्याची लायकी नव्हती, त्यानंतर एक कारखाना काढला. पूर्वी शेतकरी संघटना, विविध संघटना या ठिकाणी जे आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यंत्रणा जास्त कार्यान्वित नव्हती, त्यावेळेला वजन काटे या लोकांनी काटेच्या काट्या हाणल्यात तिथं, 3 टन 2 टन अक्षरशः चोऱ्या केलेल्या आहेत. त्यानंतर शेतकरी संघटना, बाकीचे नेते मंडळी जागृत झाली, शेतकरी जागृत झाला आणि त्यानंतर वजन काट्यावरती नियंत्रण आलं. त्यावेळेला वजन काट्यामध्ये पाप केलं, मापात पाप केलं आणि हे मंडळी एका कारखान्याचे 5-5, 6-6 कारखाने या ठिकाणी एका माणसाचे उभं राहिले, याच्या इन्क्वायरी होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा इंद्रेश्वर कारखाना या ठिकाणी लोकांचे पैसे मिळाले नाही म्हणून शिवसैनिक या नात्यानं माझ्याकडे काही तक्रारी आल्या. त्यावेळेला मी त्यांचे संबंध आमचे मी सांगितलं. 92 साली मी फौजदार होतो मोहिते पाटलाच्या तिथं, वेळापूर नातेपुते अकलूज माळशिरस. त्यावेळेला हर्षवर्धन पाटील तुम्ही SD गाडीवरती येत होता, त्यावेळेला तुमची परिस्थिती काय होती मला माहिती आहे, मी समोर पाहिलेला आहे. त्या महावीर पथला तुम्ही इकडून तिकडे फिरत होता, का फिरत होता ही सांगायची मला वेळ आण नका, बाकीचं बरंच काही मॅटर माझ्याकडे आहे. परंतु त्याला न घाबरता मी बोलतोय. ज्या वेळेला अंकल गोलापला तुमच्या मावस काय भाऊ होते त्यांना अटक केल्यानंतर तुम्ही काय थैथयाट केला होता, या भाऊसाहेबांना अटक त्यांना केलेली होती. तुम्ही आमचा नाद करू, आमच्यामध्ये शेतकऱ्याचा नाद करू नका. तुम्ही शेतकऱ्याच्या कष्टाचं, त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या घामाचा पैसा, त्यांचं रक्त पिण्याचं या ठिकाणी थांबवा. आणि तुम्हाला जी मुदत तुम्ही मागितली होती, मी व्हायरल केला होता तुमचा आणि माझा या ठिकाणी संवाद, शेतकरी शांत राहावे म्हणून. परंतु तुम्हाला कोणी काय आमच्या बगल काय असतील ते भांडगुळ आमच्या बार्शीतली कोणी फोन केला असेल, आंधळकरनं सांगितलं तुम्ही हो म्हणणार, पैसे दिले तर मला क्रेडिटची आवश्यकता नाही, मला कुठल्या पदाची आवश्यकता नाही. मला माझ्या पोलीस इन्स्पेक्टर हे पद आजही या महाराष्ट्राला वाकू शकतंय, एवढी ताकद मी या ठिकाणी सत्य परेशान होऊ शकताय, पराजित नाही. म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला आता मुदत परत अजून सोमवारपर्यंतची दिलेली आहे.
इंद्रेश्वर कारखान्याचे, माझ्या शेतकऱ्याचे, माझ्या कामगाराचे, माझ्या वाहतूकदाराचे पैसे जर तुम्ही दिले नाही तर बुधवारी एक दिवस मध्ये गॅप देऊन बुधवारी तुमच्या कारखान्याला घेराव, तुमच्या कारखान्याला कुलूप आणि तुम्ही जिथं असाल ते घोरपडे कोण संबंधित जे अधिकारी असतील त्याला काळं फासल्याशिवाय आणि आमचे पैसे घेतल्याशिवाय इंद्रेश्वर कारखान्यावर आम्ही हलणार नाही, ही वॉर्निंग तुम्हाला हर्षवर्धन पाटील साहेब आज आम्ही देतोय. अच्छा सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायला आवडेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे शिंदे गटाची म्हणजेच शिवसेनेची, तुमची बार्शी तालुक्यातील नक्की काय रणनीती असेल त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीचं सक्षम असं सरकार आहे. केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची लोकप्रियता आता जगभर पसरलेली आहे आणि या दृष्टिकोनातनं पुढला पर्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याशिवाय राहिलेलं नाही हे बार्शीकरांनी ओळखलेलं आहे. आणि त्यामुळं बार्शी शहरातली नगरपालिकेची निवडणूक असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, मार्केट यार्डची असो, या ठिकाणी विक्रमी मतांनी आम्ही राजाभाऊच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी निवडणूक लढवणार आणि आम्ही जिंकणार. कारण आमदारकीला या ठिकाणी निवडून येऊन सुद्धा त्यांचा काही उपयोग बार्शीच्या विकासासाठी होणार नाही. म्हणून विकासरत्न राजेंद्र राऊत यांच्या बरोबरीनं आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सत्ता मिळवणार, यात तेळमात्र शंका नाही. सर, मला पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल की तुम्ही कायमच एक शेतकऱ्याचं पोर समजता स्वतःला पण आणि जगाचा अन्नदाता हा शेतकरी आहे या सगळ्या ह्याचा, तर तुम्ही कायमच खूप पोटतिडकीने शेतकऱ्यांसाठी मदत करत असता, त्यांच्या हाकेला धावून जाता. तर एक सामान्य माणूस म्हणूनही आणि एक राजकारणी म्हणूनही शेतकऱ्यांसाठी कोणता कायदा व्हायला हवा आणि तो कोणता कायदा अंमलात यायला हवा असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र शासन आता सक्षम आणि कार्यक्षम या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी. मला असं वाटतं की मध्ये मी मागणी केली होती की सकाळी 6 ते संध्याकाळी 6 माझा शेतकरी रात्रीचा गेला तर त्याला काय चावेल आणि त्याला कुठल्या स्वापदाकडून जीवाला त्याच्या धोका होईल ही परिस्थिती होती. शासनानं सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत लाईट रात्रीची बंद करून दिवसा देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याचप्रमाणे या स्वामीनाथन आयोगाची या ठिकाणी हमी भावाची आज चप्पल बूट सुद्धा शिक्का मारलेला असतो 2000 रुपये 4000 रुपये, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या अन्नाला किंवा उत्पादनाला भाव मिळत नाही आहे. त्याचा भाव त्याचा माल बाजारात आला की गडगडला जातो. या दृष्टिकोनातनं ते स्वामीनाथन आयोग लागू केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे नुकसान आम्हाला स्वाभिमानानं जगू द्या, आम्हाला कर्जमाफी अंकमाफी यापेक्षा आमचा माल मी लाख रुपये घालून जर कमवला तर माझे 5 लाख रुपये झाले पाहिजे अशी हमी मला सरकारनं पाहिजे, सरकारकडून पाहिजे. आणि जगाचा आम्ही अन्न नाही पिकवलं तर कुठून काय खाणार, तुम्ही किती मागवणार बाहेरून? या दृष्टिकोनातनं जगाच्या पोशिंद्याला हात देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आजकाल वाढलेला आहे. कांदा पिकवला, आम्ही कांदा पिकवून मार्केटला पाठवला, मार्केटमध्ये एक किरकोळ लाख रुपयाचा कांदा झाला तर 5-10 हजार रुपये हातात देतात आणि सांगतात पट्टी तुम्हाला ती असे व्हायचे, त्याचा पैसा यायचा आहे, अमुक व्हायचं आहे. त्या ठिकाणी व्यापारी हा पैसा शेतकऱ्याला देत नाही. ज्याप्रमाणे इंद्रेश्वर कारखाना किंवा येडेश्वरी कारखान्याचंही झालेला आहे त्याप्रमाणे अनेक कारखाने असेल, माझ्याकडे 2 कारखाने आले. तर या दृष्टिकोनातनं या ठिकाणी पोटाला चिमटा काढून माझ्या लेकरा बाळाला उपाशी ठेवून माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तिला शिकायला पाठवायचंय, मुलाला शिकायचंय, त्याचं फी भरायचे, अमकं करायचंय, कर्ज व्यापाऱ्याकडून साध्या सावकाराकडून घेतलंय त्याचं व्याज वाढतंय, दुकानदाराकडून खतं आम्ही या ठिकाणी उधार आणलेले आहेत त्याचे पैसे द्यायचे. असं असताना ह्यांना ऊस घातल्यानंतर जर नोव्हेंबर डिसेंबर 6-6 महिने हे जर पैसे देत नसतील तर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे, एक 2-3 कायदे झाले पाहिजे. या ठिकाणी जेव्हा शेतकरी आडतीला कोणत्याही दुकानदार व्यापाऱ्याला माल घालतो त्या माल घातल्यानंतर त्याची पावती घेऊन जर तो पैसे 1 महिन्याच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला देत नसेल तर तो क्रिमिनल ऑफेन्स झाला पाहिजे. 420 खाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यामध्ये अटकेच्या पावर्स पाहिजे. आणि अटक केल्यानंतर ज्याप्रमाणे NDPS ऍक्ट मध्ये पोजेशन ज्या माणसाकडे आहे त्याला जामीन नाही आहे केस चालल्याशिवाय, त्या पद्धतीनं जर MPID ऍक्ट प्रमाणे ज्याप्रमाणे त्या गुंतवणूकदाराचे पैसे जर मिळाले तर त्याला जामीन आहे, त्या पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाचा पैसा जोपर्यंत व्यापारी देत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवायचा, बाहेर सोडायचा नाही.
या पद्धतीने कोर्टामध्ये सुद्धा बंधन त्याच्यावर कायद्याने घातलं पाहिजे, जेणेकरून कोर्ट त्याला जामीन पैसे भरल्याशिवाय देणार नाही. आणि त्या पद्धतीनेच ह्या साखर कारखान्याला सुद्धा मी मगा सांगितलंय, मगाशीच काय काटे हाणले किती कारखाने केले ही सगळी माहिती आहे आमच्याकडे, त्याची अडचण नाही, कायद्याशिवाय पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही. पण या ठिकाणी ऊसाचे सुद्धा पैसे, ऊस घातल्यानंतर त्या कारखान्याने जी ठरलेली त्यांची किंमत आहे ते पैसे माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला शेतकऱ्याला जर दिले नाही तर त्याबद्दल सुद्धा शासनाने असा कायदा केला पाहिजे की जोपर्यंत तो पैसे देत नाही तोपर्यंत त्याला क्रिमिनल ऑफेन्स खाली अटक करायचा आणि जेलमध्ये पाठवायचा. जेव्हा पैसे सगळ्याचे देईल तेव्हा त्याला बाहेर काढायचा. या पद्धतीनं आणि कोर्टामध्ये काय असेल ते चार्जशीट हे होईल. आणि याच मुदतीमध्ये थोडा विषयांतर करतोय की ज्याप्रमाणे ऊसाच्या टोळ्या आहेत, या टोळ्या असतात, मुकदम असतात, आमच्याकडून कारखान्याकडून असेल, श्रीमंत माणसाकडून असेल किंवा शेतकऱ्याकडून उचल घेतात, पैसे घेतात 5 लाख 10 लाख आणि हे पैसे घेऊन हे टोळके आणतात आणि मदत पडून जातात काम न करता. या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा, कारण पुन्हा काय होतं हे माणसं शोधत जातात त्यांना आणि शोधून ते सापडला की त्यांना कायद्याची थोडी ही असते, त्याला आपला पैसा आहे, माझे 10 लाख उचलले त्यानं म्हणून मी त्याला आम्हाला समजा उचलून आणतो आणि त्याला उचलून आणल्यानंतर या ठिकाणी माझ्यावरच त्या ठिकाणी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे अशी उलटी परिस्थिती, चोराच्या उलट्या बोंबा ह्या पद्धतीने या ठिकाणी काम होत आहे. तो सुद्धा कायदा सरकारने केला पाहिजे, हे क्रिमिनल ऑफेन्स मध्ये आलं पाहिजे. पोलीस कडे गेलं तर पोलीस म्हणते तुमचं सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही करार केलाय, कोर्टात जा, कोर्टात आमचा निकालच लागणार नाही. त्यामुळे या ठिकाणी हाही कायदा व्हायला पाहिजे की त्या मुकदमा आणि त्यांच्या सगळ्या कामगारावर क्रिमिनल ऑफेन्स खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांचं सुद्धा जोपर्यंत उचललेले पैसे तो भरत नाही तोपर्यंत त्याला जामीन होता कामा नये. लगे दुधाचं दूध पाणी या ठिकाणी होईल, शेतकऱ्याला न्याय मिळेल, शेतकऱ्याला सन्मानानं अभिमानानं जगता येईल असं मला वाटतं. बरोबर, अगदी स्वतः सरच पोलीस खात्यात असल्यामुळे अतिशय परखड शब्दात आणि कायदे त्यांना बऱ्यापैकी कायद्याची जाण असल्यामुळे सरांनी कायद्यावरती हे भाष्य केलंय. सर, तुम्ही इकडे आलात, मुळात तुम्ही परत बार्शीला जाणार आहे जसं म्हणाला तसं, तर आम्हाला तुमचा वेळ दिला आणि कुठल्याही प्रश्नाचं म्हणजे कुठलाही प्रश्न न नाकारता, कुठल्याही प्रश्नाला उत्तर देताना कुठलाही प्रश्न न हे करता आम्हाला व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. आणि सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि निवडणुकांसाठी पण तुम्हाला स्टार महाराष्ट्र टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. आभारी आहोत. जय महाराष्ट्र.